The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो। विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान अशा विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मैत्री बुद्धविहारामध्ये उपस्थित पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि धम्मदेसनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच माता भगिनी, श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगलमैत्री प्रदान करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण काही दिवसांपासून मध्यंतरी भगवान बुद्धांमध्ये असलेले वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण असे 9 गुण पाहत आहोत। त्यापैकी आपण इतिपिसो भगवा अरहं पाहिलेला आहे। इतिपिसो भगवा सम्मा संबुद्धो पाहिलेला आहे आणि इतिपिसो भगवा विद्या म्हणजे विद्या संपन्न
हेही पाहिलेलं आहे। या धम्मदेसनेचा भाग 1 आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। म्हणजे इतिपिसो भगवा विद्याचरण संपन्नो असा तो भाग 1 होता। त्यामध्ये आपण भगवान बुद्धांमध्ये भगवान कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण अशा विद्या भगवंताला प्राप्त होत्या, त्या 8 प्रकारच्या विद्यांवरती आपण धम्मदेशना श्रवण केलेली आहे। विशिष्ट प्रकारच्या ज्या अनेक लोकांना कधी श्रवण करायला मिळत नाहीत, त्या 8 प्रकारच्या विद्या आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऐकवलेल्या आहेत। भगवान बुद्ध त्या 8 प्रकारच्या विद्यांनी परिपूर्ण होते, सम्यक संबुद्ध, आणि त्या विद्याचरण संपन्न हा एकच शब्द पाली भाषेमध्ये अनेक ठिकाणी जगतामध्ये उच्चारला जातो। लोकांना आजही त्याचा प्रॉपर अर्थ माहिती नाही आहे। लोकांना वाटते विद्याचरण म्हणजे विद्या आणि आचरणाने युक्त असा त्याचा एक वरवरकरणी भाषांतर होते। लोक म्हणतात की विद्या आणि आचरणाने युक्त, पण विद्या कोणत्या आणि आचरण कोणतं ह्याच्याबद्दल सखोल माहिती बऱ्याच लोकांना, श्रद्धावंतांना अवगत नाही आहे। आणि त्यामुळे मी विचार केला की भगवंतामध्ये असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण असे 9 गुण आपण सांगितले पाहिजे, धम्मामध्ये असलेले गुण आपण सांगितले पाहिजे, आणि संघामध्ये असलेले गुण आपण सांगितले पाहिजे। काही काही गुण सहज सोपे समजण्यास आहेत, पण काही काही गुण मात्र फार अवघड आहेत, समजण्यासही अवघड आहेत, शिकवण्यासही अवघड आहेत। जसं आपण 8 विद्या पाहिल्या, फार अवघड होत्या, त्या शिकवण्यासाठीही अवघड होत्या आणि समजून घेण्यासाठी सुद्धा अवघड होत्या। तर आज आपण पाहणार आहोत की भगवंतामध्ये जे चरण शब्द आहे, तर 15 प्रकारचे चरण भगवंताकडे होते। किती प्रकारचे? 15 प्रकारचे चरण। चरण म्हणजेच आचरण पण म्हटलेलं आहे त्याला। जणू का जसं काही दुःख मुक्तीचा एक पथ आहे, मार्ग आहे, दुःख मुक्त होण्याचा, निर्वाण प्राप्त करून घेण्याचा एक पथ आहे, आणि त्या पथावर चालणाऱ्या व्यक्तीकडे ज्या 8 विद्या पाहिजे असतात, त्या 8 विद्या म्हणजे एक प्रकारे चक्षु आहेत, डोळे आहेत। म्हणजे एखाद्या रस्त्याने आपण चाललो आहे ना, तर चालण्यासाठी प्रॉपर जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी आपल्याकडे असावे लागतात डोळे, म्हणजे कोणीकडे चाललो हे आपल्याला दिसायला पाहिजे। दुसरी गोष्ट, केवळ डोळे असूनही चालत नाही, तर पायही असावे लागतात। डोळ्याने चालू शकतो काय आपण? नाही चालू शकत। किंवा पाय आहेत आणि डोळे नाही आहेत, आणि रस्ता दाखवणारा कोणीच नाही आहे, तर जाऊ शकतो का आपण? जाऊ शकत नाही। म्हणून विद्या ज्या आहेत 8 प्रकारच्या, त्या जणू काही डोळ्यांचं काम करतात, आणि हे 15 प्रकारचे जे चरण सांगितले आहे, चरण सांगितले आहे, ते जणू काही चरण म्हणजे, चरण कशाला म्हणतात? चरण म्हणजे पाय, ते पायाची भूमिका निभावतात। म्हणून विद्या आणि चरण म्हणजे विद्याचरण संपन्न, म्हणजे विद्येनेही संपन्न आणि आचरणानेही संपन्न। आता हे चरण जे 15 प्रकारचे सांगितलेत, तर खरं तर तो भगवंताचा स्वभाव आहे, भगवंतांमध्ये असलेली ती गुणवत्ता आहे। त्यामध्ये भगवंतांची महाकारुणिकता दाखवलेली आहे, भगवानमध्ये असलेला दयागुण दाखवलेला आहे, भगवंतामध्ये असलेली विवेकपूर्णता दाखवलेली आहे, सजगता दाखवलेली आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे गुण सांगितलेले आहेत या 15 चरणांमध्ये। तर त्यापैकी आपण आज पाहू हे 15 चरण। शॉर्टमध्ये मी सांगणार आहे, कारण व्हिडिओ जास्त मोठा बनतो, त्यामुळे पहिलं एक चरण आहे। तर भगवंताला जे 15 चरण अवगत होते किंवा प्राप्त होते, त्यापैकी पहिल्या चरणाला म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांचा अकुशल कर्मावर ताबा होता। कशावर ताबा होता? अकुशल कर्मावर ताबा होता। अकुशल कर्मावर म्हणजे ताबा म्हणजे काय? तर ते परिपूर्ण 24 तास शीलामध्ये प्रतिष्ठित होते। शील सदाचार म्हणतो ना आपण, त्याच्यात प्रतिष्ठित असायचे। स्वभावतः आपलं जर जनरली प्रत्येकाची चित्तावस्था पाहिली तर प्रत्येकाची चित्तावस्था कुशलामध्येच राहत नाही। म्हणजे सदोदितच आपण शील पालनच करतोय असा भाव राहतो का मनामध्ये? काया वाचा मनामध्ये बघा तुम्ही, सकाळपासून रात्रीपर्यंत कितीतरी कर्म आपल्या काया वाचा मनाकडून अकुशल कर्म होतात। आपण जरी धार्मिक असलो, श्रद्धावान असलो, तरीसुद्धा कधी कधी असं होते की
उपोषताच्या दिवशी लोक चुकतात आणि नंतर अरे माझं उपोषत आहे आणि बोलता बोलता रागाचा शब्द गेला, किंवा उपोषत आहे आणि कायेकडून काहीतरी कर्म घडलं, किंवा उपोषत आहे आणि मनाने काहीतरी दुष्भाव ना मनामध्ये उत्पन्न झाली, असं होतं ना. बघा तुम्ही, जरी ठरवलं आहे तरी, किंवा विहारात आलो आणि इथं येऊन राग निर्माण केला, भांडण केलं, झालं की नाही. पूर्ण 24 तास आपण सजग राहतो का, किंवा 24 तास आपण अकुशल कर्मावरती ताबा आहे अशा प्रकारची मानसिकता राहते का आपली? नाही. पण भगवान बुद्धांची मानसिकता किंवा स्वभाव किंवा आचरण मात्र 24 तास झोपलेले असताना देखील, आराम करताना देखील, रात्र असेल दिवस असेल, प्रवचन करत असतील, भोजन करत असतील, चालत असतील, बसलेले असतील, कुणाला काय जे काही कुणाला भेटतले असतील, चर्चा करत असतील, पूर्ण वेळ 24 तास भगवान बुद्धांचा अकुशलावरती त्यांनी ताबा मिळवलेला असतो, नियंत्रण मिळवलेलं असते. कोणतंही अकुशल कर्म चुकूनही त्यांच्याकडून घडत नाही. 24 तास शिलामध्ये प्रतिष्ठित असतात. लक्षात आलं तुमच्या? 24 तास आपल्याकडून जशा चुका होतात ना कायावाच्या मनावर, त्यांचा कायावाच्या मनावर पूर्ण ताबा असतो. त्यांच्या कायेकडून म्हणजे शरीराकडून, त्यांच्या वाणीकडून आणि मनाकडून कधीही कोणतंही एका क्षणासाठी देखील अकुशल कर्म घडत नाही. हे एक आचरण त्यांचं, हे एक चरण आहे. त्याला चरणालाच आचरण, आचरणाला चरण म्हटलेलं आहे. तर हे एक चरण 15पैकी पहिलं चरण आहे की त्यांचा काया वाचा मनावरती संपूर्णतः अकुशल कर्म करण्याच्या संदर्भामध्ये ताबा असतो. म्हणजे अकुशल कर्म त्यांच्याकडून कधीच घडत नाही. कधी त्यांना कोणी शिवी दिली तरी पण त्यांचं मन असं डळमळीत होत नाही. बघा कितीतरी प्रसंग आहेत, तुम्हाला मी सांगितलेले आहेत, कितीतरी प्रसंग आहेत असे. म्हणजे चिंचाचं लांछन लावलेलं असेल, सुंदरीचं ते प्रकरण घडलेलं असेल, अंगुलीमालानं त्यांच्यावरती ते शस्त्र उगारलेलं असेल, किंवा बऱ्याच ठिकाणी कितीतरी असे प्रकरण घडलेले आहे. भिक्षाटनाला गेले असता ते एक व्यक्ती त्यांना शिव्या घालतो, कितीतरी प्रकरणं आहेत. परंतु त्यांच्या मनाची अवस्था त्यांनी अशी ढळू दिली नाही. मनात राग उत्पन्न झाला, आपल्या जसं मनामध्ये कोणी काय बोललं की लगेच राग येते, आपल्याला येते की नाही. मनाच्या विरुद्ध काय झालं की लगेच राग येते. मग नवरा बायको असो का, सासू सुना असो का, मैत्र मित्रणी असो का, कोणी असो, कोणाच्याही बद्दल आपल्या मनाच्या विरुद्ध वागलं की लगे मनातल्या मनात आपल्याला राग येते. बघ कोणत्याही बाबतीमध्ये. भगवान बुद्धाला मात्र कोणी शिव्या जरी दिल्या आणि कोणी कौतुक जरी केलं तरी मनाची अवस्था त्यांच्याशी स्थिर राहायची. आणि म्हणून म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांच्या त्यांच्या काया वाचा मनावर पूर्णतः पूर्ण वेळ ताबा होता. ते पूर्ण वेळ शिलामध्ये प्रतिष्ठित होते. हे त्यांचं एक पहिलं चरण आहे. कधीही एका क्षणासाठी देखील कुणाच्याही संदर्भात त्यांच्याकडून अकुशल कर्म घडलेलं नाही आहे. किती प्रसंग असे त्यांच्या जीवनामध्ये आले. म्हणून हा एक सद्गुण, वैशिष्ट्यपूर्ण असलेला सद्गुण भगवान बुद्धांमध्ये होता. आणि जे बुद्धाला शरण जातात, जे धम्माला शरण जातात, जे संघाला शरण जातात, त्यांनी या गुणाचं अनुकरण करायला पाहिजे. तेच खरे भगवान बुद्धाचे अनुयायी म्हणण्याच्या पात्रतेचे असतात. मग कारण आपण बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो ना, मग बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? तर भगवान बुद्धांमध्ये जे गुण होते, सद्गुणांची खाण होते ना, त्यापैकी आपण हे गुण वर्णन करत आहोत. तर हे गुण आपल्यामध्ये सुद्धा उतरवले पाहिजे. आपण त्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे. तर आपण भगवान बुद्धांचे अनुयायी आहोत. लक्षामध्ये. तर पहिलं चरण समजलं तुम्हाला? पहिलं चरण आहे की अकुशल कर्मावर त्यांचा पूर्णतः ताबा होता. दुसरी गोष्ट बघा, दुसरं चरण आहे वेदनांवर त्यांचा ताबा होता. वेदना म्हणजे काय? तर आता वेदना शब्दाचा अर्थ बघा आपल्या देशातल्या लोकांनी बदलवलेला आहे. वेदना म्हणजे एखादा आजार झाला किंवा काहीतरी दुखते कुठं, तर लोक म्हणतात खूप जास्त वेदना होता. आता भगवंताच्या काळामध्ये भगवंतानी जो शब्द वापरला वेदना, तर तो शब्द असा नाही वापरला कुठं कंबर दुखते तर जास्त वेदना होतात, कुठं हातपाय दुखते तर जास्त वेदना होतात, गुडघा दुखते तर जास्त वेदना होतात. याच्यासाठी वेदना शब्द वापरलेला नाही. भगवंताने 3 प्रकारच्या वेदना सांगितलेल्या आहेत. सुखद वेदना सांगितल्या, दुःखद वेदना सांगितल्या आणि अदुःखद वेदना सांगितल्या. त्या वेदनांना संवेदना पण म्हटलेलं आहे. संवेदना पण शब्द आहे बघा. काही लोक म्हणतात
कुणाला मारत वगैरे असेल तर बघा, आता ते नांदेडला प्रकरण घडलं, एका पोराला पूर्ण आपल्या चाकूने त्या कशाला तरी शस्त्राने पूर्ण त्याला मारून टाकलं बघा. लोक त्या दिवशी म्हणजे असं चर्चा करतात लोक सगळीकडेच, कुणालाही मारताना बघा लोक म्हणतात त्यांच्या संवेदना मेल्या की काय. किंवा कधी काही लोकांना बघा असं महसूस होत नाही, फील होत नाही, एखाद्या ठिकाणी काही आजार वगैरे असेल तर तिथं टाचन जरी बुडवली, सुई जरी बुडवली किंवा असं दाबलं जरी तर लोक म्हणतात तिथे काही संवेदना होत नाही म्हणतात, तिथं वेदना होत नाही, काही फील होत नाही म्हणतात. तर अशा प्रकारे त्यालासुद्धा संवेदना, वेदना म्हटलेलं आहे. परंतु भगवान म्हणाले की सुखद वेदना असतात काही काही. तर हे सुखद वेदना कोणत्या, दुःखद वेदना कोणत्या किंवा अदुःखद वेदना कोणत्या, तर याचं वर्णन करताना भगवंतांनी म्हटलेलं आहे बघा, इंद्रियांशी संबंधित असतात हे. तर इंद्रिय कोणते आहेत, तर नाक आपलं इंद्रिय आहे, का, जीभ आपलं इंद्रिय आहे, कान आपलं इंद्रिय आहे, डोळे आपले इंद्रिय आहेत, त्वचा आपलं इंद्रिय आहे आणि मन पण एक आपलं इंद्रिय आहे. भगवंताने तसे 6 इंद्रिय सांगितले मनाला धरून, आणि तसं पाहिलं तर 5 इंद्रिय आहेत. आणि 6वं इंद्रिय कोणतं सांगितलं, मन हे 6वं इंद्रिय आहे. आपण जे जे म्हणून काही बोलतो करतो, जे जे म्हणून काही कर्म करतो ते या 5-6 इंद्रियांद्वारेच करतो. तृष्णा जी उत्पन्न होते, आसक्ती जी उत्पन्न होते ही या इंद्रियांच्या द्वारेच उत्पन्न होते. तर भगवान बुद्ध म्हणाले बघा, सुखद वेदना कोणत्या, तर जसं एखाद्या ठिकाणी आपण डोळ्याने काहीतरी रूप पाहत आहे आणि आपल्याला ते आवडलं, बरोबर, कोणतंही रूप, झाड आहे, फूल आहे, माणूस बाई कोण पण आहे, एखादं रूप आपल्याला आवडलं तर आपण पाहतो आणि प्रमुदित मनाची अवस्था आपल्याला प्रसन्न होते, अरे रूप किती सुंदर आहे. एखादा कपडा असेल, घर असेल, काय जे काही गाडी वगैरे असेल तर लगेच कोणत्या वेदना उत्पन्न होतात, सुखद वेदना उत्पन्न होतात मनाने. डोळे पाहतात पण इकडे वेदना उत्पन्न होतात मनामध्ये. डोळे पाहण्याचं काम करतात पण वेदना इकडे मनामध्ये उत्पन्न होते आणि मग ते जर आवडीचं असेल, अरे वा वा किती सुंदर आहे. पण जर ते आवडीचं जे काही आहे आपल्या डोळ्यापासून कोणीतरी हटवलं आपण पाहत असताना, तर कोणत्या वेदना उत्पन्न होतील तिथे, लगेच दुःखद वेदना. मग भांडण कर, मारामारी कर, शिव्या दे, शाप दे, होते का नाही. घर डोक्यावर घेतात बघा. एखाद्या लेकराकडून रिमोट घ्या तुम्ही किंवा एखाद्या लेकराकडून खेळणी घ्या किंवा त्याच्यावर डोळे वटारून पहा त्याच्याकडे, तर काय होते, लगेच ते तोंड वाकडं करत 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 ते हंबरडा फोडते. कोणती गोष्ट घ्या तुम्ही. म्हणून सुखद वेदना ज्याच्यामुळे आनंद मिळते आपल्याला, डोळ्याद्वारे पाहत असताना आनंद मिळते, तर सुखद वेदना. कानाद्वारे काही ऐकत आहोत आपण तर सुखद वेदना, जर आवडलं तर, नाही का. या जिभेला जर काही खाऊ घातलं, जीभ चव घेते आणि तिला जर आवडलं तर सुखद वेदना आहेत. रस, बरोबर आहे, सगळ्या गोष्टीचा, डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ. परंतु त्याच्या विपरीत जेव्हा काही घडते तेव्हा दुःखद वेदना आहेत बघा. आणि त्यामुळे असुखद आणि अदुःखद कोणत्या, तर न्यूट्रल अवस्था. मग ती निर्वाणाची अवस्था असते, तिथे सुखदही नाही आणि दुःखदही नाही. जसं एखादी व्यक्ती निर्वाणाला प्राप्त झाली आहे, अर्हत झाली आहे, त्या व्यक्तीचं कौतुक केलं काय, त्या व्यक्तीसमोर काही चांगलं ठेवलं काय, वाईट ठेवलं काय, शिव्या दिल्या काय, अपमान केला काय किंवा अजून काही कौतुक केलं काय, ज्या व्यक्तीला निर्वाण पद प्राप्त झालंय किंवा अर्हत झाली एखादी व्यक्ती, तर त्यांच्या वेदना कशा असतात मग, असुखद अदुःखद. म्हणजे तिथे दुःखही नसते आणि सुखही नसते. आणि त्यामुळे भगवान बुद्धांचा हा दुसरा जो चरण आहे तर ते कोणतं प्राप्त झालं भगवंताला, तर भगवान बुद्धांचा या वेदनांवरती ताबा होता. म्हणजे भगवंताचं कोणी कौतुक केलं ना तर असे हुरळून जायचे नाही भगवान बुद्ध. आपण बघा, तेच मित्र, तेच लोक आपल्याला आवडतात की जे आपल्या मताचे असतात, जे आपली पाठराखण करतात ते लोक आपल्याला आवडतात. म्हणजे आपल्या चोरीला लपवणारे लोक असतील तर ते आपले मित्र असतील बघा. गणगोतामध्ये, नातेवाईकामध्ये तसेच असतात बघा. मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा तसेच लोक असतात की जे आपल्या मताचे असतात. म्हणजे आपलं मत कोणतंही असो, आपल्या मताचे जे लोक असतात ते लोक आपल्याला आवडतात, बरोबर आहे का नाही. म्हणजे कोणी कौतुक केलं आहे, कोणी आपल्याला चांगलं म्हटलेलं आहे, काही खायला चांगलं भेटलेलं आहे, ऐकायला चांगलं भेटलं आहे. भगवान बुद्ध मात्र ह्याला अपवाद होते. भगवान बुद्ध त्यांच्या वेदनांवरती ताबा मिळवला होता. म्हणून बघा, त्यांच्यावर आरोप जरी झाले किंवा त्यांना मारण्याचा जरी प्रयत्न केला किंवा जरी काहीही जरी झाला असेल, चुंद लोहाराकडून भोजन मिळालं होतं ते त्यांनी एकट्यानेच घेतलं बघा, भिक्षूंना ते दिलं नाही. परंतु जरी भोजन दिलं किंवा त्या भोजनामुळे जे काही
दुष्परिणाम होणार होता, भगवंतानं मात्र चुंद लोहाराबद्दल असा काही दुष्भावना, मनामध्ये वाईट भावना निर्माण केली नाही, बिलकुल नाही. मंगल मैत्री, सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करत राहिले भगवान बुद्ध. म्हणून भगवान बुद्धांनी वेदनांवरती सुद्धा विजय मिळवला होता. म्हणजे काहीतरी झाल्यानंतर त्याला प्रतिक्रिया देणं, काही ऐकल्यावर प्रतिक्रिया देणं, काही पाहिल्यावर प्रतिक्रिया देणं, खाल्ल्यावर प्रतिक्रिया देणं, हे जे वेदनांचं काम आहे प्रतिक्रिया देणं, तर भगवान बुद्ध त्याच्या पलीकडे गेलेले होते, त्यांची मानसिक अवस्था. आणि म्हणून त्यांनी कशावरती ताबा मिळवलेला होता? वेदनांवरती ताबा मिळवला होता. भगवान बुद्धावर कशाचाही परिणाम होत नव्हता, बिलकुल नाही, कशाचाही परिणाम. आपल्याला काही झालं की लगेच परिणाम होते बघा, लगेच परिणाम. भगवंताला अतिसार झाला होता, शेवटी अतिसार झाला होता. त्यांचेही गुडघे दुखत असतील, त्यांचीही कंबर दुखत असेल, 80 वर्षाचं वय होतं भगवंताचं शेवटी, आणि 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केली होती. परंतु भगवान बुद्ध मात्र, आपण सर्वसामान्य लोक जसं मनावर घेतो काही दुखल्यावर वगैरे, मायो बापो करतो, किंवा अरे आता कसं होईल आणि आता मरतो का काय वगैरे वगैरे, तर भगवान बुद्ध मात्र तशा प्रकारची मानसिकता नव्हती. आपल्याला जे सहन होत नाही, आपण जसं सुख आलं की नाचत बसतो आणि दुःख आलं की रडत बसतो, तर भगवंताची मात्र तशा प्रकारचा स्वभाव नसतो. ते सुखद, दुःखद आणि अदुःखद वेदनेवर त्यांचा ताबा असतो. कोणताच परिणाम होत नाही. भगवंताची न्यूट्रल मनाची अवस्था असते, आणि म्हणून त्यांचा वेदनांवरती सुद्धा ताबा असतो असं म्हटलेलं आहे. हे दुसरं चरण आहे. तिसरं चरण सांगितलं भगवंताला त्यांच्या स्वभावाच्या संदर्भामध्ये. भोजनामध्ये ते मात्र जाणणाऱ्यांपैकी होते, म्हणून भोजनाच्या बाबतीमध्ये संतुलन ठेवायचे. ते भोजनाच्या बाबतीमध्ये संतुलन, भिक्षापात्रामध्ये जे काही मिळालं आहे त्यांना, आणि जे शरीराला आवश्यक आहे, जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढंच भगवान बुद्ध आहार घेत असायचे. जास्त आहार घ्यायचे नाही. किंवा आहाराच्या बाबतीमध्ये आपण जसं सर्वसामान्य लोक बघा, काही आपल्याला आवडते आणि काही आवडत नाही. बघा तुम्ही, समजा एखाद्या घरी भोजन बनवलं आपल्या, तर कधी मीठ जास्त झालं किंवा चटणी जास्त झाली किंवा कमी जास्त झाली, तर भोजन व्यवस्थित झालं नाही याच्यावरून मारामारी होते, जीव जातात बघा लोकांनी. भोजन व्यवस्थित झालं नाही, मीठच जास्त पडते किंवा मीठ पडतच नाही, चटणी जास्तच पडते चटणी पडतच नाही, तेल जास्तच पडते तेल जास्त पडतच नाही, किंवा भाजी जमलीच नाही, फोडणीत देता आली नाही, ह्याच्यावरून भांडणं होतात बघा. होतात का नाही? ताट भिरकावून फेकतात लोक. त्या दिवशी एका भगिनीनं सांगितलं बघा, की जेवण करत असताना आवडलं नाही, काहीतरी कमी जास्त झालं होतं, तर भिरकून ताट फेकून दिलं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या. म्हणजे लोकांचा आपल्यावर संयम नाही बिलकुल. आणि त्यामुळे भगवान बुद्धांचं मात्र भोजनाच्या बाबतीमध्ये संतुलन होतं. भोजनाच्या बाबतीमध्ये संतुलन होतं भगवंताचं. जेवढा आहार पाहिजे, जो आवश्यक आहार आहे तेवढाच आवश्यक आहार भगवान बुद्ध घेत असत. आणि म्हणून त्यांच्यामध्ये हे एक चरण होतं भोजनाच्या बाबतीमध्ये. कारण भगवान म्हणाले भोजन हे आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण जो आहार घेतो, नेहमी सांगतो आपण, आहार आणि विहार, काय खायचं, किती खायचं, कधी खायचं, कसं खायचं, ह्याचे पण नियम आहेत भगवान बुद्ध म्हणाले. आता हल्ली बघा आपण पाहतोय, सकाळचा नाश्ता काही लोक करत नाही आणि उशिरा जेवण करतात, मग ॲसिडिटी वाढते. त्याच्यामुळे अनेक कारण आहेत बघा. हे जे आजार आता आजकाल होत आहेत याला हेच कारणीभूत आहे. रात्रीला जागणे, दिवसाला झोपणे. काही लोक म्हणतात दिवसाला रात्रीला झोपच येत नाही म्हणतात. आता याला कारण जास्त विचार करणे किंवा विचार करत बसणे, काही खायचं काही नाही खायचं, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी भोजनाचा जो संदर्भ दिला आहे तो भिक्षूच्या संदर्भामध्ये असेल की उपासकांच्या संदर्भामध्ये असेल, तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. हेही आपण लक्षात घेतलं आहे आणि त्याला सिलामध्ये मोडला आहे भगवान बुद्धांनी. म्हणून भगवान बुद्धांमध्ये हा एक सद्गुण होता की भोजनाच्या बाबतीमध्ये ते संतुलन राखायचे. ज्याला संतुलित आहार वगैरे आपण म्हणतो ना, तर संतुलन राखायचे भगवान बुद्ध. असं फार जास्तही खायचे नाही आणि उपवासी पण राहायचे नाही भगवान बुद्ध, बिलकुल. भगवंतानं उपवास वर्ज्य सांगितलेला आहे, उपोषताला उपवास म्हटलेला नाही आहे. म्हणून उपवास वेगळा आणि उपोषत वेगळा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. काही लोकांना वाटते बा उपोषत म्हणजे उपवास, तर उपोषत म्हणजे उपवास नाही. उपाशी राहण्याचा आणि उपोषताचा काही संबंध नाही. उपोषतामध्ये 8 नियम पाळावे लागतात, उपवासामध्ये फक्त भाकर खायची नाही एवढंच पाळावं लागतं. उपवास धरला की साबुदाणा खायचा आहे, शेंगदाणे खायचे, खिचडी खायचे, एवढं पाळायचं आहे.
आणि उपवास धरल्यावर खिचडीचा आणि साबुदाण्याचा शेंगदाण्याचा काही संबंध नाही. सगळ्यांसाठी जे जेवण बनवलंय ते दुपारच्या अगोदर पोटभर खायचंय आणि सील पालन करायचं. 8ही नियमांचं पालन करायचं. त्या दिवशी मंगलमैत्री करायची, ध्यान करायचंय आणि त्रिरत्नांचं स्मरण करत राहायचंय, दान पुण्य करायचंय. हे भगवंतांनी उपवासाच्या संदर्भात सांगितलं. त्यावरती एक स्पेशल प्रवचन आपलं येईल, व्हिडिओ येईल. उपवासात काही उपासक विनंती करतात की भंतेजी उपवासावरती व्हिडिओ बनवा, म्हणून ह्याचा विस्तार होईल. म्हणून मी शॉर्टमध्ये सांगतो आहे की भगवान बुद्धांनी भोजनाच्या संदर्भामध्ये संतुलन राखणारे भगवान बुद्ध होते आणि हा एक सद्गुण भगवान बुद्धांमध्ये होता. याला चरणसुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा सांगितलेलं आहे झोपेवर ताबा. झोपेवर सुद्धा भगवंताचा ताबा होता. आता बघा भगवंताची दिनचर्या कशी असेल, आपली दिनचर्या कशी असते. आपल्याला सकाळ समजत नाही, रात्र समजत नाही, आपली दिनचर्या भलतीच असते. भगवान बुद्धाची दिनचर्या आहे 5 प्रहरांमध्ये त्यांची दिनचर्या ठरलेली होती. किती प्रहरांमध्ये? 5 प्रहरांमध्ये. सकाळचा प्रहर, दुपारचा प्रहर, संध्याकाळचा प्रहर, रात्रीचा प्रहर आणि रात्रीचं मध्याह्न जे आहे त्याच्यानंतरचा मग तो प्रहर. असे जे 5 प्रहर आहेत त्या 5 प्रहरांमध्ये त्यांची दिनचर्या ठरलेली होती. त्याच्यावर मी प्रवचन देणार आहे, स्वतंत्र प्रवचन, भगवान बुद्धाची दिनचर्या. तर त्याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो की झोपेवर ताबा भगवंताचा होता. झोपेवर कंट्रोल होता, नियंत्रण होतं. असे झोपायचे नाही कधी पण किती पण. तर भगवान बुद्ध कधी झोपत असतील सांगा बरं, किती झोपत असतील सांगा बरं, कोणाला सांगता येईल तुमच्यापैकी? भगवान झोपत किती असतील आणि कधी झोपत असतील? सम्यक संबुद्ध झोपत असतील की नाही हा प्रश्न आहे ना. काही लोक रात्रीलाही झोपतात पहा आणि दिवसालाही झोपतात काही लोक. भगवान बुद्ध दुपारचं भोजन झालं की प्रवचन दानानुमोदन वगैरे व्हायचं, प्रवचन व्हायचं आणि नंतर विहारात आले तर थोडा वेळासाठी वामकुक्षी घ्यायचे. बघा झोपायचे नाही. शरीराला अन्नपचन करण्यासाठी आरामाची थोडीशी आवश्यकता असते, म्हणून थोडंसं उजव्या कुशीवरती असे पौडायचे. भगवान बुद्ध पडून राहायचे उजव्या कुशीवर थोड्या वेळासाठी, 15-20 मिनिटे म्हणा, एक अर्धा तास म्हणा. झोपायचे नाही. झोप तर अशी गाढ झोप वगैरे काही लागायची नाही. लागायची नाही म्हणजे झोपत नव्हते ते. झोप सम्यक संबुद्ध म्हणजे जागृत. सम्यक संबुद्ध म्हणजे जागृतीचं दुसरं नाव सम्यक संबुद्ध आहे. आणि जागरूक व्यक्ती झोपतील कशी? आणि मग झोपायचे कधी तर 3 ते 4च्या दरम्यान. 3 ते 4 1 तास. मग तेव्हा घड्याळ नव्हतं, पण सांगितलेलं आहे साहित्यामध्ये ती 1 तासभर सकाळी 3 ते 4च्या दरम्यान भगवान बुद्ध झोपायचे, उजव्या कुशीवरती पडून राहायचे. पण आनंदाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की भगवान जरी सकाळी झोपायचे पण ते झोपायचे असे की सावधपणे झोपायचे, एकदम बिनधास्त झोपायचे नाही. तर झोपेवर सुद्धा त्यांचा ताबा होता. सजगपणे झोपायचे पूर्ण वेळ. असे काही झोपून वगैरे राहायचे नाही रात्रीला. त्यांच्या दिनचर्येच्या संदर्भामध्ये मी जेव्हा सांगेल तेव्हा हे मी पूर्ण सांगणार आहे की केव्हा काय काय करायचे भगवान. कारण ते दिनचर्या आहे ना त्याच्यामध्ये. मग सकाळ कधी व्हायची त्यांची, किंवा सकाळी काय करायचे, दुपारी काय करायचे, भोजनाच्या वेळेला, भोजनाच्या नंतर काय करायचे, भोजनाच्या अगोदर काय करायचे, सायंकाळी काय करायचे, रात्रीला काय करायचे, मध्यरात्री काय करायचे, पुन्हा सकाळी काय करायचे, ह्या सगळ्याचा इतिवृत्तांत मी भगवान बुद्धांची दिनचर्या या आशयाचा एक उपदेश देईल, त्यामध्ये सांगेल. तर हे एक चरण भगवंताचं होतं की झोपेवर त्यांचं नियंत्रण होतं. असे झोपून राहायचे नाही, कारण झोपून राहिलो तर ते आळशी व्यक्तीचं लक्षण आहे. बघा तुम्ही, लोक म्हणतात आता काय करावं म्हणतात, काही लोक म्हणतात कामच नाही म्हणतात, काय करावं झोपून राहायचं. कामच नाही, कामाला वेळच नाही झोपण्यासाठी आणि लोक म्हणतात कामच नाही म्हणतात, काय काम करावं. आता कामच नाही म्हणजे काय, निंदायलाच गेलो पाहिजे काय, कुणा झाडझुड करायलाच गेलो पाहिजे का? कामं कसे नाही. मी तर म्हणतो आता प्रवचन लावून, आता यूट्यूब आहे तर प्रवचन ऐकावं, पण आळस भरलेला असते ठासून. ते प्रवचन ऐकता ऐकता झोप लागते, झोपते. मग कायचं प्रवचन कशाचं, ध्यान कशाचं, काय ध्यान करता करता झोपते, मग कशाचं ध्यान आलं. आणि म्हणून भगवान बुद्धामध्ये असा प्रमाद नव्हता. भगवान बुद्ध अप्रमादी होते.
सांगण्याचं तात्पर्य भगवान बुद्ध कसे होते? अप्रमादी होते. आळस नव्हता त्यांच्यामध्ये, बिलकुल आळस नव्हता, आळस रहित त्यांचा स्वभाव होता. आणि म्हणून म्हटलेलं आहे की ते झोपेवर त्यांचं नियंत्रण होतं. झोपायचे नाही जास्त, फक्त 1 तासभर असं झोपायचे, तेही जागरूक झोप असायची. आपल्यासारखं चोर आले आणि लुटून गेले तरी झोपेतून उठलेच नाही. आणि कपाट कधी खोललं, कुलूप कधी फोडलं आणि भिंतही कधी फोडली. आम्ही लहान होतो, आमच्या गावामध्ये चोरी झाली पहा. अनेक ठिकाणी चोऱ्या होतात. उन्हाळ्याचे लोक बाहेर झोपले आणि ते चोरा आले, चोरांनी भिंत फोडली, मोठीच्या मोठी भिंत हो, ती भिंत फोडली. आता त्यासाठी ते फावडं वापरलं असेल, खोरं वापरलं असेल, टिकाव वापरली असेल, पहार वापरली असेल, ते वापरलं त्यांनी, भिंत फोडली, सारं घर धुवून निघून गेले ते चोर. आणि हे झोपेतून उठलेच नाही. पण हे उठलेच नाही तर नाही, गावात सारे घरं जवळजवळच राहतात, कोणं तर उठाव, गावातलं कोणीच उठलं नाही पहा. अशा गावाकडे चोऱ्या व्हायच्या त्या काळामध्ये. मला आठवतंय गावामध्ये अशा चिरेबंदी घरात चोरी झाली बघा, कोणाला पत्ता नाही. आणि म्हणून अशी झोप जी असते, ही झोप म्हणजे एकदम सापासारखी झोप, किंवा अजून काही प्राणी असे सुस्तपणे झोपून राहतात. तर तसं भगवान बुद्ध म्हणाले की तशा प्रकारे झोपू नये. झोपलं, जागरूकपणे झोपलं पाहिजे, सतर्क झोपायला पाहिजे. आणि म्हणून चरणाचा हा भाग आहे भगवान बुद्धांच्या, की त्यांचा झोपेवरती ताबा होता. त्यानंतर सांगितलं बघा की त्यांच्यामध्ये एकदम सेल्फ कॉन्फिडन्स होता, श्रद्धा होती त्यांच्यामध्ये, स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल, स्वतःच्या धैर्याबद्दल त्यांच्यामध्ये श्रद्धा होती, विश्वास होती. तुम्हाला आठवत असेल, बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी आपले भगवान त्या बोधिवृक्षाखाली बसतात, बरोबर. आणि बोधिवृक्षाखाली बसलेले असताना ते मारसेना त्यांना त्रास देते. मारसेना मारसेना म्हणजे कुठून असे लोक वगैरे नाही, तर मनाची एक मानसिक अवस्था सांगितली आहे मारसेना म्हणजे. तर भगवान बुद्धाला बघा ती मारसेना म्हणत होती की हे राजकुमारा उठ, इथे काय येऊन बसलायस तू राजकुमार आहेस, तुझ्या वडिलांनी 2-3 महाल बांधले तुझ्यासाठी, आणि तू राजपदावरती बसण्याच्या योग्यतेचा असताना तू इथे काय हे ध्यान साधना करत बसलेला आहे, हे तुला शोभत नाही, तू उठ. मग त्यांच्या मनामध्ये ते तर्कवितर्क, वेगवेगळ्या प्रकारची मारसेना येत होती, त्यांना त्रास देत होती. पण भगवान बुद्ध बघा पूर्वाभिमुख होऊन बसले सिद्धार्थ गौतम बोधिसत्व असताना, आणि ते काय म्हणाले, माझ्यात श्रद्धा आहे. बाबासाहेबांनी लिहिलं दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये, ते बोधिसत्व म्हणतात माझ्यात श्रद्धा आहे, माझ्यात वीर्य आहे, माझ्यात प्रज्ञा आहे, आणि याच्या जोरावरती मी बुद्धत्वाची प्राप्ती केल्याशिवाय माझं आसन सोडणार नाही, मोडणार नाही. जोपर्यंत मी बुद्ध बनत नाही तोपर्यंत माझं मी आसन सोडणार नाही. चाहे माझं रक्त आटेल, माझं मांस हड्डी नष्ट होईल, परंतु मी माझं आसन सोडणार नाही. बघा, हा संकल्प त्यांच्यामध्ये होता, ही श्रद्धा त्यांच्यामध्ये होती, तो आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स होता त्यांच्यामध्ये. आणि सगळ्या बाबतीमध्ये अंगुलीमालाकडे गेले, त्यांच्याकडे विश्वास होता, स्वतःच्या बद्दलचा विश्वास असणं. बाबासाहेब म्हणाले की आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही. आपल्याला आपल्यावरती विश्वास असायला पाहिजे. विश्वासालाच श्रद्धा म्हटलेला आहे, श्रद्धेलाच विश्वास म्हटलेला आहे. आपल्याला आपल्यावरती विश्वास असला पाहिजे की मैं ये कर सकता हूँ, आय कॅन डू इट, असं आपल्याला स्वतःला आपल्या मनाने सांगितलं पाहिजे की मी हे करू शकतो. माणूस काहीही करू शकतो. भगवान बुद्ध म्हणाले माणूस अर्हत बनू शकतो, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी बनू शकतो. माणसाने जर ठरवलं तर असंख्य लोकांचं तो भलं करू शकतो. पण त्याच्यामध्ये जर मूर्खपणा असेल, अविद्या असेल, किंवा अकुशल चित्त त्याचं असेल, तर अनेक लोकांचं तो वाईट करू शकतो. आता मी फेसबुकवरती बातमी वाचली, एका शिक्षक असलेल्या व्यक्तीनं बघा त्याच्या बायकोला संपवलं आणि पोरांना विहिरीत टाकून दिलं बघा, आणि स्वतः पण त्यानं आत्महत्या केली. हे कोणतं शहाणपण आहे? भगवान बुद्धांनी आत्महत्येची निंदा केलेली आहे. हे जीव देण्याच्या प्रवृत्तीची निंदा केली भगवान बुद्धांनी. भगवान बुद्ध म्हणाले हे मूर्खपणाचं लक्षण आहे, हे अकुशल कर्म आहे. आत्महत्या करणे, जीव देणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, ज्यांच्यात विश्वास नसतो, जे धैर्यवान नसतात, जे हिम्मतबाज नसतात, परिस्थितीला बदलवण्याची ज्यांच्यामध्ये हिम्मत नसते, ते लोक डरपोक असतात. आणि भगवान म्हणाले हे जीवन वाया घालवू नये डरपोक राहून.
कारण आजची परिस्थिती उद्या राहत नाही, परिस्थिती बदलते, वेळ बदलते. मी मागे गोष्ट सांगितली होती, तुम्हाला आठवत असेल, दृष्टांत सांगत असतो आपण, की मागे सांगितला होता, त्या राजाचा दृष्टांत सांगितला होता की वेळ बदलू शकते, आज असलेली वेळ उद्या राहत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, की आपल्यावरती नियंत्रण असायला पाहिजे, आपला कॉन्फिडन्स, आपल्यावरती विश्वास असायला पाहिजे की मी हे करू शकतो, स्वतःला बदलू शकतो, माझी परिस्थिती पण बदलेल, जग बदलेत नसेल तर मी बदलेल, असा विश्वास असायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले विश्वासाच्या जोरावर काहीही करू शकतो आपण. सद्धाय तरती ओघम, हे भगवंताचं वचन आहे बघा. सद्धाय तरती ओघम, श्रद्धेच्या जोरावर आपण तृष्णेचा पूर पार करून पलीकडे जाऊ शकतो. श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा जर असेल तर दुराचारावरती विजय मिळू शकतो, मूर्खपणावरती विजय मिळू शकतो, अकुशलावरती विजय मिळू शकतो. श्रद्धा असेल तर धम्माचं आचरण करू शकतो, स्वतःला सिलवान गुणवान बनवू शकतो. म्हणून भगवान बुद्धांमध्ये हे एक चरण होतं, त्यांच्यामध्ये श्रद्धा हे एक चरण होतं, म्हणजे विश्वास, दृढ विश्वास त्याला म्हटलेला आहे. हे चरण भगवंतामध्ये होतं. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.